हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे आपलं इको मेंटॉर या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या रिझल्टच्या बाबतीत काय आपण इन्साइट्स दाखवू शकतो या विषयाचा. म्हणजे आपली जी एक्झाम एम एस सेटची एक्झाम 2025ची जी झाली होती 15 जून रोजी. सो या 15 जूनच्या एक्झामच्या रिझल्टबद्दल आपण काय अंदाज लावू शकतो किंवा कधी हा रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो. थोडक्यात एक्सपेक्टेड रिझल्ट डेट काय असेल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे की म्हणजे जी एक्झाम आहे ती म्हणजे ही एक्झाम आता 15 जूनला झाली होती, राईट. सो या 15 जूनच्या एक्झाम नंतर नॉर्मली जे आन्सर की इंटरिम आन्सर की येते ती कशी येते आपल्याला माहिती आहे की अ, एक 20 ते 25 दिवसानंतर एक्झाम झाल्यानंतर ही इंटरिम आन्सर की दिली जायची बाय सेठ भवन. आधी मागच्या काही वर्षांचा जो रेकॉर्ड आहे त्याच्याप्रमाणे. आत्ता या वर्षीच्या एक्सपेक्टेड म्हणजे आन्सर की जी होती काय इंटरिम आन्सर की ज्याला आपण म्हणतो, ही इंटरिम आन्सर की ऑलमोस्ट 10 दिवसामध्ये आलेली आहे. म्हणजे 15 जूनला एक्झाम झाली आणि 26 जूनला लगेचच आपल्याला इंटरिम आन्सर की मिळाली. त्यामध्येही 2 जुलैपर्यंतच विंडो ओपन होती चॅलेंज करण्यासाठी. ठीक आहे. ती क्लोज झालेली आहे. त्याची डेटसुद्धा एक्सटेंड झालेली नाही आहे. इट मीन्स की मागच्या काही वर्षापासूनचा जो काही आपला प्रवाह आहे किंवा मागच्या जो वर्षापासूनचा जो काही रेकॉर्ड आहे, तो त्या रेकॉर्डमध्ये आता ॲज पर मागच्या रेकॉर्ड्सनुसार 90 डेज आता ॲज पर यू-जी-सी रूल्स 45 डेजमध्ये 40 डेज टू 45 डेजमध्ये संपूर्ण निकाल लागून एक्झामचं सगळं झालं पाहिजे. ठीक आहे. पण जो काही सेट भवनचा रिझल्टचा जो काही मागचा ट्रेंड बघता, मागच्या एक्झामचा रिझल्ट बघता 90 डेजमध्ये हा रिझल्ट लावण्यात गेला आहे. म्हणजे 20 दिवसांमध्ये इंटरव्ह्यू आन्सर की आल्यानंतर एक्झामपासून ऑलमोस्ट 90 डेज नंतर रिझल्ट लागलेला आहे. पण या वर्षीच्या स्पीड पाहता, इंटरिम आन्सर कीचा स्पीड पाहता 10 दिवसामध्येच म्हणजे ज्या एक्झाम महिन्यामध्ये झालेले आहे त्याच महिन्यामध्ये इंटरिम आन्सर की आल्यामुळे आपण हा रिझल्ट, हा वेग, हा स्पीड बघता लवकर एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे 45 डेजमध्ये लागेल याची म्हणजे शक्यता थोडी कमीच आहे. बट नक्कीच हा रिझल्ट जो आहे तो लवकर लागणार आहे. कारण का? आता ह्याची एक प्रोसेस आहे. ठीक आहे. ही प्रोसेस कशी असते म्हणजे तुम्हाला आपण जेव्हा ही चॅलेंज केलेले जे लोकांनी आन्सर्स आहेत ते चेक करावे लागणार यू-जी-सी सेट भवनला. ठीक आहे. म्हणजे त्यांचे तुमचे प्रूफ्स जे दिलेले आहेत ते बरोबर आहेत का? प्रूफ व्हॅलिड असतील तर त्याचं क्वेश्चनचे आन्सर चेंज करणं. मग ते फायनल आन्सर कीमध्ये टाकणं आणि त्या फायनल आन्सर कीवरून आता ही एक आली की फायनल स्टेप असते. याच्यानंतर कुठलंही ॲडिशन याच्यामध्ये होत नाही. ठीक आहे. हे ॲडिशन झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर मग आपण काय करतो? पुढे गेल्यानंतर सेट भवन 6% जसं की मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देताना किंवा तुम्ही जेव्हा एक्झामला एलिजिबल होत आहेत किंवा अपिअर होत आहेत, त्यावेळेस इन्फॉर्मेशन तुम्ही घेतली असेल, की टोटल स्टुडंट्सच्या 6% स्टुडंट्स हे एक्झाम क्वालिफाय होत असतात. ठीक आहे. म्हणजे सपोज जर 100 स्टुडंट्स असतील, तर 100 आउट ऑफ 6 लोकं ही एक्झाम क्वालिफाय होतात. सो यावर्षी 82% लोकांनी ही एक्झाम दिलेली आहे. 100 आउट ऑफ 82% लोकांनी एक्झामला अपिअर झालेले एक्झाम दिलेली आहे. सो त्या 82% लोकांपैकी 6% लोकं ही एक्झाम क्वालिफाय होतात. ठीक आहे. सब्जेक्ट वाईज, कॅटेगरी वाईज त्या ह्याच्यानुसार हे 6% लोकं काढणार आणि त्या 6% नुसार मग जो काही कट ऑफ असेल त्या 6% मध्ये समजा 50 पर्यंतचे कट ऑफ असलेले स्टुडंट्स असतील त्या 6% मध्ये. तर ज्यांना 50% मिळालेले आहेत म्हणजे 50 हा कट ऑफ असणार आहे. त्याच्यामध्ये जेवढे स्टुडंट्स असतील ते सगळे ही एक्झाम क्वालिफाय होतात. अशा पद्धतीने ही एक्झाम क्वालिफाय होत असते. ठीक आहे. आणि हे जे म्हणजे सेट भवनला जे काही उमगलं आहे किंवा त्याच्यातून त्यांना जे मिळालंय की हा कट ऑफ लागतोय या सब्जेक्टसाठी, या कॅटेगरी वाईज हे एवढे मार्क्स येतात. हा सगळा रिपोर्ट त्यांना यू-जी-सी कडून अप्रूव्हल घ्यावं लागतं. त्यांना पाठवलं जातं. यू-जी-सीनी येस टू पब्लिश सांगितलं, की मग रिझल्ट जो आहे तो पब्लिश केला जातो. ठीक आहे. सो या सगळ्या दिवसांना म्हणजे ह्या सगळ्या वेळेला स्पीड जर पकडलेला असेल, या स्पीडमध्ये इंटरिम आन्सर कीच्या स्पीडमध्ये जर सगळं काम केलं, तर आपण हा रिझल्ट मिड ऑफ द ऑगस्ट किंवा एंड ऑफ द ऑगस्ट हा रिझल्ट आपण एक्सपेक्ट करू शकतो. कधी? ऑगस्टला. ठीक आहे.
आणि ॲज पर आपला पेपर कसा आहे, मॉडरेट होता, हार्ड होता की ईझी होता, त्याच्यानुसार कट ऑफ आपण कन्सिडर करू शकतो. तर 40 to 45 डेजमध्ये जर रिझल्ट लागणार असेल, तर ऑगस्टच्या मिडमध्ये किंवा ऑगस्ट एंडला आपल्याला रिझल्ट येईल. आता आपण फायनल आन्सर कीची वाट बघू शकत नाही किंवा फायनल आन्सर की आली तर आपण आपला रिझल्ट लावू शकतो किंवा लागू शकतो, हे नसतं. तर फायनल आन्सर की आली त्याच दिवशी थोड्याफार फरकाने रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळत असतो. का? आता फायनल आन्सर की आली म्हणजे प्रत्येकाला आपला रिझल्ट माहितीच आहे. फक्त कट ऑफ कसं असेल त्याच्यावरती तुमचं क्वालिफाय होणं ठरतं. तर त्यामुळे जेव्हा फायनल आन्सर की रिलीज होते, त्यावेळेसच रिझल्ट हा डिक्लेअर केला जातो. हा सेठ भवनचा ट्रेंड आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी रिझल्ट आणि फायनल की आन्सर की सोबतच येईल आणि एक्सपेक्टेड आहे की ऑगस्टमध्ये हे येईल. आता स्टुडंट्सनी तुम्ही काय करायचं आहे? जर तुम्ही मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे, तो मागच्या वर्षीचा जो काही मार्क्सचा कट ऑफ आहे तुमच्या सब्जेक्टचा, तुमच्या कॅटेगरीचा, त्यापेक्षा 2-3 मार्क्स तुमचे कमी येत असतील, तर तुम्ही या रिझल्टसाठी वेट करू शकता. आणि खूप जास्त फरक पडत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? स्टार्ट करायचं आहे 2026च्या एक्झामला प्रिपेअर करायला. ठीक आहे. कारण आता हा रिझल्ट लागेल ऑगस्ट मिडपर्यंत ह्याचं सगळं जाईल. त्याच्यानंतर डिसेंबर, जानेवारीमध्ये परत नोटिफिकेशन येईल आणि ह्याच सीझनमध्ये आपला परत एक्झाम होईल. ठीक आहे. सो हा पिरियड वेस्ट जाऊ नये यासाठी आपला अंदाज लावा की किती मार्क्स तुम्हाला मिळतील आणि त्या मार्क्सनुसार आपण आपली जागा सिक्युअर करण्यासाठी प्रिपरेशन आता सुरू करा. ठीक आहे. आणि जर तुम्ही मार्क्स तुमचे मागच्या वर्षीच्या कट ऑफपेक्षा जास्त आहेत, तर डेफिनेटली यू आर 100% क्वालिफाईड. ठीक आहे. कॉन्फिडेंटली तुम्ही तुमच्या नेक्स्ट प्रिपरेशनसाठी किंवा नेक्स्ट प्रोसेसरसाठी प्रिपेअर करू शकता. ओके. दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणखीन तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल सेटच्या एक्झाम संदर्भात, रिझल्ट संदर्भात किंवा तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड संदर्भामध्ये, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये पिन करा किंवा मेसेज करा, कमेंट करा. आय विल रिप्लाय ऑन दॅट. ओके. थँक यू एव्हरीवन.